हो, दोनच दिवसापूर्वी मी रिचार्ज केलेलं होतं 80 दिवसाचा. पण आता माझा निर्णय बदललेला आहे. मी कार्ड बदलतोय. बरोबर. काय प्रॉब्लेम होतोय त्याबद्दल सर्व्हिसेसचा तुम्हाला? प्रॉब्लेम असा आहे की आम्ही कोल्हापूरकरांनी जो हत्ती पाळलेला होता 40 वर्षापासून. हॅलो, तो हत्ती तो हत्ती कायद्याला वाटेल तसं वाकवून आमच्यावर अन्याय करून इथल्या जनतेच्या भावनेचा विचार न करता सत्तेचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकून आणि जवळजवळ 150 पोरांच्यावर इथं पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. अशी दडपशाही करून तो हत्ती गेला. जाताना हत्ती रडत गेला आणि त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की ज्या पैशाच्या बळावर ही रिलायन्स इंडस्ट्री लोकांच्यावर ही दादागिरी करते त्यांचा सेवा आपण घ्यायचं नाहीत असा एक सामूहिक निर्णय या परिसरामध्ये झालेला आहे. आणि मग लोकांच्या भावनेचा आदर म्हणून मग मीही निर्णय घेतला की आपलं कार्ड बदलायचं आहे आपल्याला आता. कारण काय, मी 2च दिवसापूर्वी रिचार्ज केला होता, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 78 दिवसाचा माझा प्लॅन वाया गेला. पण काय, शेवटी जनभावनेसमोर पर्याय नाही आणि आम्ही सगळ्यांनी सामूहिक निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की लोकशाही मार्गाने आम्ही निर्णय घेतला की आम्हाला नाही तुमच्यावर व्यवसाय करायचा, तुमची सेवा घ्यायची नाही. आणि मला वाटतं की संविधानानं तेवढा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. असं आमचं म्हणणं आहे. अजून काय बोलायचं का? ठीक. बरोबर आहे का तुमचं? तुमची एवढ्या वर्षाची परंपरा आहे आणि ते आहे हो. आणि आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, प्राणीमात्रावर दया केली पाहिजे. म्हणजे 40 वर्ष जी हत्तीनं आमच्याकडं राहिली, कधी वन खात्यानं कधी हरकत घेतली नाही. पेटानं आमच्यावर खोटे आरोप केले की साखळदंडानं बांधलेला आहे. कधीही साखळदंडानं मुक्तपणे हत्ती संचार करत होता, कुणाच्याही शेतामध्ये जात होता. कुठल्याही शेतकऱ्यानं कधी हरकत घेतली नाही किंवा शेतकऱ्याचं नुकसानही त्या हत्तीनं केलेलं नाही. पण आमची ही माधुरी जेव्हा गेली 4 तास तिच्या विदाईची मिरवणूक चालू होती, लहान मुलांनी केळी दिली खायची, फळं दिलं खायची, पण त्या दिवशी 4 तासामध्ये एक सुद्धा फळ तिनं स्वीकारलं नाही. हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो. सोंडेत घेऊन सोंडेनं तपासल्याशिवाय कुठलीही वस्तू तो खात नाही. पण एकमेव या मठाचे जे मताधीश होते त्यांच्याकडून थेट तोंडात हत्ती खायचा. म्हणजे सोंडीचा स्पर्श सुद्धा करत नाही, इतका विश्वास त्या महाराजांच्यावर हत्तीचा होता. आणि हत्तीचं आणि महाराजांचं एवढं नातं होतं. ते महाराज सुद्धा रडले, ढसाढसा रडले. पण शेवटी कायद्याचा मान राखण्यासाठी म्हणून त्यांनी त्याची विदाई पूजा करून दिली. आणि ही आमची माधुरी हत्तीन रडत रडत गेली, डोळ्यात पाणी होतं. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय, सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.